पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, म्हणजेच काय तर पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. चारणाः किमर्थम उत्सुकाः, म्हणजेच काय तर चारण कशासाठी उत्सुक होते. चारणाः पृथुवैन्यस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः आसन, म्हणजेच काय तर चारण पृथुराजाच्या स्तुती गाण्यास उत्सुक होते. भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्ट्वम्, तर भ्रमण करताना पृथुराजाला काय दिसले. भ्रमणसमये पृथुराजेन दृष्ट्वम्, भ्रमण करताना पृथुराजाला दिसले. यत् की प्रजाः अतीव कृशाः अशक्ता च, म्हणजेच काय तर आपली प्रजा अतीव कृश आणि अशक्त झाली आहे. ताः प्रजा निष्कृष्टान्न खादन्ति, म्हणजेच काय तर अतिशय हीन दर्जाचे अन्न खात आहे. पशुवत जीवंती च, म्हणजेच पशुसारखे जीवन जगत आहे. वसुंधरायाः उदरे किं वर्तते, म्हणजेच काय धरणीच्या पोटात काय आहे. वसुंधरा स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत, म्हणजेच स्त्रीरूप घेऊन पृथुराजासमोर कोण प्रकट झाले. भूमिः स्त्रीरूपं धृत्वा पृथुराजस्य पुरतः प्रकटिता अभवत, म्हणजेच काय तर भूमी स्त्रीरूप घेऊन पृथुराजासमोर प्रकट झाली. पृथुवैन्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम अकरोत, म्हणजेच काय तर पृथुवैन्याने कृषी कार्यासाठी शेतीच्या कामासाठी पाण्याचे व्यवस्थापन कुठून केले. पृथुवैन्यः नदीना मार्गम अवरुद्ध्य, म्हणजेच काय तर पृथुराजाने नदीचा मार्ग अडवून वाट अडवून तथा वृष्टिजलसंचयं कृत्वा, म्हणजेच काय तर पावसाचे पाण्याचे संचयन केले. कृषी कार्यार्थम जलव्यवस्थापन अकरोत, अशाच प्रकारे कृषी कार्यासाठी जलव्यवस्थापन केले. त्यात दुसरा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरत. भूमाता पृथुवैन्यम किम उपदिशत, म्हणजेच काय तर पृथ्वीने राजा पृथुवैन्याला काय उपदेश दिला. त्याचे उत्तर आहे राज्याभिषेकानंतर पृथुराजाने राज्याचे भ्रमण केले, तेव्हा त्याला दिसले की आपली प्रजा अतिशय वाईट अवस्थेत जगत आहे. ते पाहून राजा विचारात पडला. तेव्हा पुरोहितांनी त्याला सल्ला दिला, धनधान्य फुले फळे सारे पृथ्वीच्या पोटातच असतात, ते तू मिळवण्याचा प्रयत्न कर. हा पुरोहितांचा सल्ल्यानुसार त्याने पृथ्वीला ते सर्व देण्यासाठी प्रसन्न करावे म्हणूनच धनुष्य सज्ज केले. तेव्हा पृथ्वी स्त्री रूपात त्याच्यासमोर प्रकट झाली आणि तिने राजाला उपदेश दिला. ती म्हणाली, तू शेतीची कामे कर म्हणजे मी प्रसन्न होईन आणि माझ्या उदरात लपलेली धनधान्य फुले फळे प्रजेला मिळतील. नांगर कुदळ फावडी वगैरे घेऊन सर्व प्रजाजनांसोबत तू शेतीची कामे कर, असा उपदेश दिला. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी आणि कामांनी राज्यात समृद्धी येईल, असे पृथ्वीचे म्हणणे होते. धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत, म्हणजेच काय तर धरित्रीचा उपदेश मनात घेऊन पृथुवैन्य राजाने काय केले. त्याचे उत्तर आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः, या पाठात पृथुवैन्य राजाने धनुष्य सज्ज करून पृथ्वीच्या पोटातील धनधान्य फुले फळे प्रजेसाठी मिळवण्याचे ठरवले. त्यावेळी धरती मातेने स्त्रीरूप धारण करून त्याला सांगितले, शेती करणे हाच तिला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. तर त्यानुसार त्याने प्रजेच्या सहकार्याने शेतीशी संबंधित आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या. नद्यांचे मार्ग अडवून धरणे बांधून त्या पाण्याचा उपयोग केला. पावसाचे पाणी साठवण्याचेही काम त्याने केले. जमीन सुपीक व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यानंतर चांगली बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियाणांवर संस्करण अर्थात प्रक्रिया केली. निवडक व उत्तम दर्जाचे बी पेरल्याने पाऊस पडल्यावर शेते चांगली पिकली आणि विपुल धान्य म्हणजे जास्त प्रमाणात धान्य त्याला उपलब्ध झाले. 12वा प्रश्न आहे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत, म्हणजेच काय तर अमरकोशातील शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.
तर अमरकोश हे आपल्या पाठ्यपुस्तकात 117 पान नंबरवर आहे. त्यात पहिला प्रश्न, भूमिही स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. त्यात आपल्याला भूमिहीबद्दल इतर शब्द सांगता येतील. भूमिही या शब्दाला दुसरे शब्द काय आहे तर पृथ्वी. म्हणूनच उत्तर असे होते की पृथ्वी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. आता दुसरा प्रश्न आहे, भृपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. त्यात आपल्याला भूपाल या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. भूपालः या शब्दासाठी अमरकोशात आपल्याला दुसरा शब्द दिलेला आहे, तो म्हणजेच राजा. तर त्याचे उत्तर असे होते की राजा पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. तर किती आहेत कृषीची साधने? हलाहा म्हणजेच काय तर नांगर, खनित्राणी म्हणजेच काय तर खणण्याची हत्यारे, कुदलकाम म्हणजेच काय तर कुदळी आणि लवित्राणी म्हणजेच विळे. पृथुराजस्य प्रजा कृशाः अशक्ताः पशुवत् जीवन्ति निष्कृष्टान्न खादन्ति. म्हणजेच पृथुराजाची प्रजा कृश होती, अशक्त होती, पशुसारखे जीवन जगत होती आणि निष्कृष्टान्न म्हणजेच हीन दर्जाचे अन्न खात होती. भूम्या उदरे निहितानि धनानि धान्यानि पुष्पानि फलानि. म्हणजेच धरतीच्या पोटात धन आहे, धान्य आहे, फळं आहेत आणि फुले आहेत. चौथा प्रश्न आहे, पाठ्यांशम पठित्वा प्रवाहिजालम पुरयत. म्हणजेच काय तर आपल्याला फ्लोचार्ट सारखे दिले आहे, ते सोडवायचे आहे. पृथुवैन्यम बीजानाम अकरोत. म्हणजेच काय तर पृथुवैन्याने बीजांना काय काय केले तर संकलनम म्हणजेच काय तर त्याचे संकलन केले, चयनम म्हणजेच काय तर त्याची निवड केली, संस्करणम म्हणजेच काय तर त्यावर प्रक्रिया केली आणि वपनम च म्हणजेच काय तर बी पेरले, त्याची पेरणी केली. पृथुवैन्यः बीजानां संकलनम चयनम संस्करणम वपनम च अकरोत. पाचवा प्रश्न आहे, प्रश्न निर्माणम कुरुत. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. म्हणजेच काय तर प्रयाग क्षेत्र पृथुराजाची राजधानी आसीत. त्यात आपल्याला किती प्रश्न तयार करता येऊ शकता बघा. प्रयाग क्षेत्र कोणाची राजधानी होती किंवा पृथुराजाची राजधानी काय होती? म्हणजेच पृथुनृपस्य राजधानी कुत्र आसीत. म्हणजेच काय तर पृथुराजाची राजधानी कोणती होती? दुसरा प्रश्न आहे, प्रजाः पशुवत जीवन्ति. म्हणजेच काय तर प्रजा पशुसारखे जीवन जगत होती. त्यावर आपल्याला प्रश्न तयार करता येईल, प्रजा कोणासारखे जीवन जगत होती? म्हणजेच काय तर प्रजाः कथम जीवन्ति. तिसरा प्रश्न आहे, धनधान्यादी सर्व वस्तुजातम वसुंधरायाः उदरे एव वर्तते. म्हणजेच धनधान्य या सर्व गोष्टी वास्तविक पाहता वसुंधरेच्या पोटात असतात. म्हणजेच काय तर धरणीच्या पोटात असतात. त्यावर आपल्याला प्रश्न तयार करता येईल की कोणाच्या पोटात धनधान्य या सर्व गोष्टी असतात. त्याचं संस्कृतमध्ये आपण कसं लिहू? धनधान्यादी सर्व वस्तुजातम कस्या उदरे एव वर्तते. म्हणजेच धनधान्य या सर्व गोष्टी कोणाच्या उदरात म्हणजेच पोटात असतात. पावसानंतर बियांना अंकुर फुटतात. तर याचा आपल्याला प्रश्न कसा तयार करता येईल? पर्जन्यानंतरम म्हणजेच पावसानंतर कशाला अंकुर फुटतात? मग आपण ते संस्कृतमध्ये कसं लिहू? पर्जन्यानंतरम केभ्यः अंकुराः उद्भूताः. म्हणजेच पावसानंतर कशाला अंकुर फुटतात? त्यात सहावा प्रश्न आहे, सूचनानुसारम कृती कुरुत. म्हणजेच काय तर सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न, पृथुवैन्यस्य निस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. म्हणजेच काय तर पृथुवैन्याची निस्पृहता पाहून किंवा जाणून स्तुतिगायक अतिशय प्रसन्न झाले. त्यात आपल्याला काय सूचना दिली आहे? पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत. म्हणजेच काय तर पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आपल्याला काढायचे आहे. तर मग त्वांत अव्यय आपल्याला काय दिलेलं आहे तर ज्ञात्वा हा शब्द
जान शब्दाचे रूप आहे, म्हणूनच तिथे अजानन असे येईल. म्हणून त्याचे उत्तर कसे होते? पृथुवैन्यस्य निस्पृहतां स्तुतिगायकाः अजानन् प्रसन्नाः च अभवन्. दुसरा प्रश्न, त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि म्हणजेच काय तर तू प्रयत्नाने शेतीची कामे कर. आपल्याला सूचना काय दिलेली आहे? त्वं स्थाने भवान योजत म्हणजेच काय तर आपल्याला त्वमच्या ऐवजी भवान वापरायचा आहे. तर म्हणजेच तू ऐवजी आपण. तर मग फक्त तिथे क्रियापद बदलेल. भवान प्रयत्नेन कृषिकार्य करोति. तसेच आपल्याला तिसऱ्या प्रश्नात दिलेले आहे त्वं धनुः त्यज म्हणजेच तू धनुष्य सोड किंवा त्याचा त्याग कर. त्वं स्थाने भवान योजयत. तर मग आपल्याला त्वं ऐवजी भवान वापरायचा आहे. भवान धनुः त्यजतु म्हणजेच त्वं ऐवजी आपण भवान वापरला. धनुः म्हणजेच धनुष्य जसेच तसे ठेवले आणि त्यज ऐवजी त्यजतु वापरला. चौथा प्रश्न आहे भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम अकरोत म्हणजेच काय तर भूमातेचा उपदेश मनात घेऊन पृथुवैन्याने शेती करण्यास सुरुवात केली. त्यात आपल्याला सूचना काय दिलेली आहे? भूमातुः स्थाने भूमी शब्दस्य योग्य रूप लिखत म्हणजेच काय तर भूमातुः ऐवजी फक्त भूमी वापरायची आहे, म्हणजेच भूमाता ऐवजी भूमी. तर बाकीचं वाक्य जसंच तसं येईल आणि भूमातुः ऐवजी भूमी वापरलं जाईल. तर त्याचे उत्तर कसे होते? भूम्याः उपदेश मनसी निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम अकरोत म्हणजेच भूमीचा उपदेश मनात घेऊन राजा पृथुवैन्याने शेतीचे काम केले. पाचवा प्रश्न, प्रजाजनैः सह कृषिकार्यम कुरु म्हणजेच काय तर प्रजाजनांसोबत आपल्या प्रजेसोबत त्याने कृषिकार्य केले. तर याचा काळ काय होतो? तर वर्तमान काळ, म्हणूनच त्याचा लकार म्हणजेच काय? पाचवा प्रश्न आहे प्रजाजनैः सह कृषिकार्यम कुरु आणि त्याची सूचना लकारम लिखत म्हणजेच तर टेन्स काळ लिहायचा आहे आपल्याला. प्रजाजनासोबत कृषिकार्य म्हणजे शेतीचे काम केले. तर याचा काळ काय होतो? वर्तमान काळ. तर आपण फक्त उत्तरात लोट लकार असा शब्द लिहायचा. सहावा प्रश्न आहे अहम प्रसन्ना भविष्यामी म्हणजेच मी प्रसन्न होईन. तर त्याची सूचना आहे लुट लकारे लिन प्रयोग कुरुत. लुट स्थाने लिन प्रयोग कुरुत म्हणजेच काय तर लुट म्हणजे काय? सामान्य भविष्यकाळ आणि लिन हा प्रयोग कोणाला सांगताना वापरतात. तर त्याचे उत्तर होते अहम प्रसन्ना भवेयम म्हणजेच काय तर मी प्रसन्न झाली आहे. सातवा प्रश्न आहे भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत म्हणजेच काय तर भूमीने स्त्रीरूप घेऊन त्याच्यासमोर प्रकट झाली. तर त्याची सूचना आहे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय निष्कासयत म्हणजेच काय तर पूर्वकालवाचक त्वांत अव्यय काढायचे. तर धृत्वा हे अव्यय धारण क्रियापदाचे त्वांत अव्यय आहे. तर त्याचे उत्तर असे होते की भूमिः स्त्रीरूपम अधारयत तस्य पुरतः च प्रकटिता अभवन. भूमिः स्त्रीरूपम अधारयत तस्य पुरतः च प्रकटिता अभवत. सातवा प्रश्न आहे मेलनम कुरुत म्हणजेच काय तर जोड्या लावा. तर यात आपल्याला विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पाठात आपल्याला दिलेली आहे की प्रजा ही कृश झालेली होती, म्हणूनच कृशाहा त्याचे विशेष्य आहे प्रजाहा. दुसरे विशेषण आहे उर्वरा. उर्वरा म्हणजेच काय तर सुपीक. तर सुपीक काय झाली होती? भूमिही म्हणजेच जमीन सुपीक झाली होती, म्हणजेच उर्वरा या विशेषणाचे विशेष्य आहे भूमिही. आता तिसरे विशेषण आहे आनंदिताहा. तर धनधान्य मिळाल्यावर सर्वात जास्त आनंदी कोण झाली होती? तर प्रजाजन आनंदी झाले होते, म्हणूनच
आनंदिताः या विशेषणाचे विशेष्य आहे प्रजाजनाः. आता चौथं विशेषण आहे दुःशासकः म्हणजेच वाईट. तर दुःशासक कोण होता तर वेन राजा. म्हणूनच दुःशासकः या विशेषणाचे विशेष्य आहे वेनः. आता शेवटचं प्रजाहितदक्षः. तर प्रजाहितदक्ष कोण होता तर पृथुराजा होता. म्हणून प्रजाहितदक्षः या विशेषणाचे विशेष्य आहे पृथुः. आठवा प्रश्न आहे समानार्थक शब्द लिखत म्हणजे समानार्थक शब्द लिहा. वृक्षः म्हणजेच काय तर झाड. वृक्षः या शब्दाचे समानार्थी आहेत तरुः आणि पादपः. दुसरं भूमिः म्हणजे जमीन. तर त्याचे समानार्थी शब्द आहेत भूः, पृथ्वी, वसुधा आणि वसुंधरा. तिसरं राजा. राजा म्हणजेच नृपः, भूपः आणि अधिपः. चौथं धनुः म्हणजेच धनुष्य. तर त्याचे समानार्थी आहेत चापम आणि शरासनम. आता पाचवं नदी. तर त्याचे समानार्थी आहेत सरित, तटिनी आणि तरंगिणी. आता नववा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्द लिखत म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यात पहिलं स्तुतीः. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल निंदा. सद्गुणाः. त्याचा विरुद्धार्थी होईल दुर्गुणाः. तिसरं प्रसन्नाः. तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल विषण्णाः. चौथा अशक्ताः. त्याचा विरुद्धार्थी काय होईल शक्ताः. पाचवा पूरतः. त्याचा विरुद्धार्थी काय होईल पृष्ठतः. सहावा कृशाः. तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल स्थूलाः. दहावा प्रश्न आहे कह कम वदती म्हणजेच कोण कोणाला म्हणाले. त्यात पहिलं तिष्ठन्तु चारणाः म्हणजेच काय तर गायकांनो चारणांनो थांबा. असं कोण कोणाला म्हणालं होतं तर पृथुराजा चारणांना म्हणाला होता. म्हणजेच एतद वाक्यम हे वाक्य राजा चारणान अवदत. राजा चारणांना म्हणाला. आता दुसरा प्रश्न तत्प्राप्तुम यतस्व म्हणजेच ते तू मिळवण्याचा प्रयत्न कर. तर हे कोण कोणाला म्हणालं होतं तर पुरोहित हे राजाला म्हणाले होते. म्हणजेच एतद वाक्यम पुरोहितः राजानम अवदत. तिसरा प्रश्न आहे तव पिता दुःशासकः म्हणजेच तुझे पिता वाईट होते. तर हे कोण कोणाला म्हणालं होतं तर भूमी ही पृथुराजाला म्हणाली होती. म्हणजेच एतद वाक्यम भूमिः पृथुभूपम अवदत. आता चौथा प्रश्न अतः धनु त्यजः म्हणजेच तू धनुष्य सोड. हे कोण कोणाला म्हणालं होतं तर स्त्रीरूप घेतलेली भूमी
म्हणजेच धरिणी राजाला म्हणाली होती. म्हणजेच एतद वाक्यम स्त्रीरूपधारी भूमिही राजानम अवदत. 11वा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत, म्हणजेच संधी विग्रह करा. त्यात पहिला प्रश्न आहे उदर एव, म्हणजेच उदरे अधिक एव. दुसरा प्रश्न आहे पशुवत जिवंती, म्हणजेच काय तर पशुवत अधिक जिवंती. चौथा प्रश्न आहे अशक्ताश्च, म्हणजेच काय तर अशक्तः अधिक च. पाचवा प्रश्न आहे पुरोहितो वदत, म्हणजेच काय तर पुरोहितः अधिक अवदत. 12वा प्रश्न आहे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत, म्हणजेच काय तर अमरकोशातील शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर अमरकोश हे आपल्या पाठ्यपुस्तकात 117 पान नंबरवर आहे. त्यात पहिला प्रश्न भूमिही स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. त्यात आपल्याला भूमिही बद्दल इतर शब्द सांगता येतील. भूमिही या शब्दाला दुसरे शब्द काय आहे तर पृथ्वी. म्हणूनच उत्तर असे होते की पृथ्वी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. आता दुसरा प्रश्न आहे भृपालः पृथुवन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. त्यात आपल्याला भूपाल या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. भूपालः या शब्दासाठी अमरकोशात आपल्याला दुसरा शब्द दिलेला आहे तो म्हणजेच राजा. तर त्याचे उत्तर असे होते की राजा पृथुवन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट.